सुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काय काय होईल. म्हणून दुःखामध्ये देवाचं नाव सगळं घेते, पण सुखात कोणी घेत नाही. आणि सुखात जो देवाचं नाव घेईल तर त्याला दुःखच राहणार नाही ना. म्हणून मात्र या भूत यज्ञ करायचं म्हणजे साधा सोपा उपाय आहे. त्यांच्या हाताने ज्यांना पेढा आहे त्यांच्या हाताने मात्र फक्त मुंग्यांना साखर टाकत राहा. भीतीच्या बाजूने, आपल्या घराच्या भीतीच्या बाजूने असे, भीतीच्या बरोबर लाईनी ना, भीतीच्या खेटून असे मुंग्या चालत असतात, त्या मुंग्यांना साखर टाकायचं, याला भूत यज्ञ म्हणतात. हे बी पंचमहायज्ञ. सहज तुमच्याकडून ह्या गोष्टी मात्र घडू शकतात. याला काही पैसे लागत नाही. आपण चहा साखर तर आणतोच का नाही, ह्या पद्धतीनं करायचं. काय अनुभव येतो पहा बरं तुम्ही. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये सहजरित्या मात्र घडणाऱ्या या गोष्टी, का झोपण्याची दिशा, शांत झोप लागत नाही, गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही, डचकून उठते, कोणाच्या छातीवर बसतं तर कोणाचं मात्र गळा दाबतं तर कोणाचा श्वास दाबतं. हे या गोष्टीच्या घडतात. याच्यामध्ये झोपण्याची दिशा बदला, झोपण्याची दिशा बदला. का पूर्वेकडे डोकं करून पश्चिमेकडे पाय करून झोपायचं आणि सूर्यनारायण उगवण्याच्या 1.5 तास पहिले उठायचं. 1.5 तास पहिले उठायचं. 1.5 तास पहिले उठल्यानंतर या ज्या गोष्टी ना, दुःख पीडा बाधा ही प्रथम पहिल्यांदा आपल्या मेंदूवरती परिणाम करते. चंद्र कमजोर करते. आता जे बरेच जण मात्र चतुर्थ्या पकडतात, चतुर्थ्या धरतात, चतुर्थ्या उपास करतात, पण चतुर्थ्या का धरतात हे त्यांना माहितीच नाही. फक्त मंगळी आली का धरून घ्यायचं. मंगळी म्हणजे मंगळवारची आली धरून घ्यायची. पण चतुर्थ्या का करतात हे कोणाला माहिती नाही. आणि चतुर्थी कोणाची हे माहिती नाही. फक्त आली चतुर्थी धरून घ्यायची. चतुर्थी ही चंद्रदेवाची. म्हणून मात्र चंद्र उदय होण्याच्या वेळेस मात्र आपण ही तयारी पाहिजे. चंद्र उदय होण्याच्या वेळेस मात्र आपण नैवेद्य दिला पाहिजे. नैवेद्य सफेद दिला पाहिजे. आपल्या अंगावरती पण सफेद कपडे पाहिजे. सफेद कपडे नसले तर मात्र आपल्या अंगावर नसं सफेद रुमाल म्हणा, सफेद कपडा पांघरून घ्यायचा, नैवेद्य द्यायचा. आता काही ठिकाणी मात्र चंद्र बाबा दिसला नाही, घेतला उपास सोडून. असं नाही चालत. म्हणून मात्र या पद्धतीनं चंद्रदेव मात्र आपल्या बुद्धिमत्तेची देवता आहे. चंद्रदेव फळाफुलांमध्ये रस भरणारी देवता आहे. चंद्र अन्नधान्यामध्ये रस भरणारी देवता आहे. चंद्रदेव आपल्या कष्टाला, प्रयत्नाला यश प्राप्त करून देणारा, आपल्या कार्यात यश प्राप्त करून देणारा चंद्रदेवी बुद्धिमत्तेची देवता आहे. चंद्रदेव तोंडातला शब्द आहे मात्र चंद्रदेवाचा प्रभावी तोंडातला शब्द सुद्धा हा. चंद्राचा प्रभाव मात्र आपल्या टाळूमधून चंद्रामृताचा स्राव होत असतो. चंद्रामृताचा स्राव म्हणून देवाने पोट एकच दिलं बरं. चंद्रामृताचा स्राव मात्र प्रत्येकाच्या मुखातून होत असतो. पण आपल्याला तेवढं मात्र पायाला सवड पुढे हो. एखाद्याच मात्र तोंडात साखर न खाताना तोंड गोड पडतं. पहा, साखर न खाताना तोंड इतकं गोड पडतं ना, मग त्याच्यावरती तुम्ही 2-4 गल्लास गटागटा पाणी पिऊन टाकलं ना, एकदम पोट भरल्यासारखं वाटतं. अशी व्यवस्था मात्र परमेश्वराने आपल्यामध्ये करून ठेवली. म्हणून अशा पद्धतीनं चंद्रदेवाचा प्रभाव आहे. हे एखाद्याच्या बुद्धिमत्तेत मात्र कमजोरपणा आला का तो येड्याबाण्यावानी करतो. आणि दुःख पीडा मात्र या मेंदूवरती परिणाम करते. पण जो चंद्रदेवाची सेवा करीन ना, त्याच्या डोक्यावरती कधी परिणाम होणार नाही. म्हणून अशा स्थितीमध्ये चंद्र प्रबळ पाहिजे. म्हणून याच्याकरता सूर्यनारायण उगवत्या पूर्व दिशेकडे डोकं करून झोपायचं, पश्चिमेकडे पाय करून झोपायचे. आणि 1.5 तास पहिले उठल्यानंतर आपले पाय ताठ राहतील. त्या टायमाला उठल्यावरती मात्र आपण अशा पद्धतीनं या माथ्यावरती असा हात ठेवून मात्र आता डावा हात खाली ठेवायचा, उजवा हात वरून ठेवायचा. हे माता भगिनींसाठी. भाऊदादांसाठी उजवा हात खालून ठेवायचं, डावा हात वरून ठेवायचा. बस आपल्या गुरुमंत्राचं चिंतन करता करता, श्रद्धा विश्वास असणाऱ्या देवी देवतेचं चिंतन करता करता
जेव्हा आपण असे हात फिरवतो ना, असे पुढे घेतले इथं, आता असे पुढं आले तर इथं दोन्ही अंगठ्याचा शेंडेला शेंडे लावून असं अशा पद्धतीनं डाव्या उजव्या बाजूचा डोळा दुखत असेल, डाव्या उजव्या बाजूचा कान दुखत असेल, डाव्या उजव्या बाजूचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तो त्रास नंतर तुमचा जातो. असं 3 वेळेस नंतर डोक्यावरून असे हात फिरवायचे. असं जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लागतं. उठल्या उठल्या मग समोर तुम्ही दर्शन करणार. आता आमचं तोंड पूर्वेकडे, जेव्हा आपण पूर्वेकडे डोकं करून झोपतो आणि 1.5 तास पहिले उठतो ना, त्या टायमाला आपली पाठ मात्र सूर्यनारायण उगवत्या दिशेकडे राहील, चंद्रदेवाकडे राहील. आपण असे हात जोडून वंदन केलं तर चंद्रदेवाला वंदन करू आणि पुन्हा मात्र मांडी घालून मात्र नमस्कार करतो ना, त्या टायमाला सूर्यनारायण आपल्या समोर असतो. सूर्यनारायण आपल्या समोर असतो. असं जर तुम्ही नित्यनियमाने कायमस्वरूपी जर करत राहिले तर तुमच्या दोन्ही हातामध्ये इतकी जबरदस्त शक्ती येते ना, दोन्ही हातामध्ये, तर तुम्हाला 15 वर्ष 3 महिने साधना करायची पण गरज नाही. हे हात ज्याचं डोकं दुखतं ना त्याचं डोक्याला लावा, हात त्या डोक्या बरं होऊन जाईल. ज्याचं पोट दुखतं त्याच्या पोटाला हात लावा, पोट बरं होऊन जाईल. ज्याची पाठ दुखते त्याच्या पाठीला हात लावा, पाठ बरी होईल. अशा पद्धतीची शक्ती मात्र येते, पण तुम्ही नित्यनियमाने करत राहा. म्हणून अशा पद्धतीनं झोपण्याची दिशा मात्र बदला. त्यानंतर मात्र उत्तर दक्षिण झोपायचं नाही. उत्तर दक्षिण झोपलं तर रात्री 12 वाजल्यानंतर मात्र 1 तारा दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो आणि 1:30-2च्या सुमारास पुन्हा 1 तारा दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो. तर शरीरावर तर खूप मोठा परिणाम होतो, शारीरिक स्वास्थ्य बिघडून टाकतं. म्हणून मात्र झोपण्याची दिशा अशा पद्धतीने. घरामध्ये पण मात्र ईशान्य कोपऱ्याकडे झोपू नका, आग्नेय कोपऱ्याकडे झोपू नका आणि दक्षिणेकडं निवृत्त कोपऱ्याकडं पती पत्नीने झोपा. निवृत्त कोपऱ्याकडं आणि पश्चिम दिशामध्ये, घराच्या पश्चिम दिशामध्ये तर तुम्ही सगळे परिवाराने झोपा. ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी वाह्य कोपऱ्याकडे झोपा. अशा पद्धतीची घरातली व्यवस्था या पद्धतीने जर असलं तर. पण आता इथून मात्र एक आहे, पुन्हा जर सासरवाडीला जर गेले ना कोणी, सासरवाडीला गेले तर दक्षिणेकडे डोकं करून झोपायचं. सासरवाडीला गेले तर दक्षिणेकडे डोकं करून झोपायचं. फक्त 2-3 दिवस पाहुणे असलं तर बघा, नाही तर मग घर जावई असलं तर मग आपलं तीच ठेवायची. मग आता तुम्ही काय म्हणणार, आता सासुरवाडीला दक्षिण दिशेकडे डोकं करून का झोपायचं बा, हे मी तुम्ही पर्सनल भेटले की सांगू. कारण की सासून सासऱ्याने सगळे येला असले होते तेव्हा पण नाही सांगत होतो. ते प्रश्न जावई बापूला सांगू ते. म्हणून अशा पद्धतीनं. दुसरी गोष्ट, ज्या टायमाला आपण म्हणजे लॅट्रिनला जातो ना, लघवीला संडासला, त्या टायमाला पूर्व आणि पश्चिमेकडं चुकून सुद्धा मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे तोंड करायचं आहे. चुकून सुद्धा नाही, याचा लय मोठा परिणाम होतो. चुकून सुद्धा दिशा पाहत जा. तर काय परिणाम होतो हे मात्र नंतर तुम्हाला सांगा. आता फक्त शेंडे कतरून सांगणार आहे आम्ही. झालं टाईम. अजून थोडंसं प्रसंग बाबाजींचा सांगा, ज्यांच्यामुळं आपल्याला कार्यक्रमाची शोभा वाढली, ज्यांच्या नावामुळे आपला कार्यक्रम चालू आहे. त्याच्याबद्दल त्या गोष्टीबद्दल आपल्याला थोडंसं सांगितलं पाहिजे. म्हणून ह्या पद्धतीनं मात्र म्हणजे तर आनंद वाटला बरं का बाळू दादा. म्हणून तर दिवसा मात्र उत्तरेकडे तोंड करून मात्र बसायचं आणि रात्रीच्या वेळेस मात्र दक्षिणेकडे तोंड करून बसायचं. सूर्यदेव मावळा दक्षिण दिशा, सूर्यनारायण असला तर उत्तर दिशा. असं जर तुम्ही नियम पाळत असले ना तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभतं. आता जे तुमच्यावाले पंचबळी आणि महायज्ञ सांगितलं तुम्हाला, त्या गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं ना, तुमचे शत्रू मित्र होतील. म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कोणी विरोध करत असेल किंवा तर तुमचा पाय मागं ओढत असेल ना, ते सुद्धा तुमच्यावाले मित्र होतील, शत्रूच मित्र होतील. अशा पद्धतीनं आणि तुमच्या
जीवनामध्ये मात्र तुमच्यावरती कोणाचे ऋण कर्ज राहणार नाही. मग ते मात्र आईचं ऋण आहे, तिने आपल्याला प्रेम जिव्हाळा दिला. ऋषीच्या ऋणे देव ऋणे हे तर झालंच झालं, पण एखाद्यावरती कर्ज असेल ना ते ऋण सुद्धा राहणार नाही. ते ऋण सुद्धा राहणार नाही, ते कर्ज पण राहणार नाही. कर्ज मुक्त होण्याकरता मात्र ते मार्ग मोकळं होतील. म्हणून अशा स्थितीमध्ये आपण या नियमाचं पालन आपण केलं पाहिजे. म्हणून मात्र याकरिता काय सांगितलं? हरिओम बोला.